नुसतं पावसाळ्याचा आनंद घेतात का घेऊ नये, प्रत्येकाने तो आनंद घ्यायचा आहे. तर सिल्वर स्टार चला आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपण मॅच लगेच ऑन करतोय. धन्यवाद मोतीलालजी शाह. 2 बॅटर्स मध्ये पाठवून द्या प्लीज सिल्वर स्टार. सूचना आम्ही सातत्याने करतोय. पवन चल 2 बॅटर पाठवून द्या प्लीज. आपण थांबून चालणार नाही आहोत. 4:40 झालेले आहेत आणि यानंतर अजूनही 3 सामने पूर्ण करायचे आहेत. तर आकाश जांगीड आणि विनीत माळी हे 2 बॅटर्स मैदानाच्या पाहायला मिळतात. या अगोदर विनीतच्या वतीनं अर्धशतक पूर्ण झालेलं आपण पाहिलं. भावेशला न पाठवता सिल्वर स्टारने सामना जिंकला होता आणि आता पुन्हा एकदा विनीतवर तो विश्वास संघ मॅनेजमेंट ठेवते. आकाश जांगीड हे तर उत्कृष्ट व्यावसायिक स्ट्रायकर पॅटर्न ओळखले जातात. तर हा कॉम्बिनेशनचा खेळ आहे क्रिकेटचा. तर हे कॉम्बिनेशन जे आहे आकाश आणि विनीत कसं जुळते ते पाहूया. कारण आता पुण्यातला संघ देखील मागचा सामना जिंकून थोडा चार्जअप झालेला दिसतोय आणि वॉररूम मध्ये भूपेश कराळे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची बोट आता कुठेतरी सरसावले कीबोर्डच्या दिशेनं. कारण प्रत्येक अपडेटर याचं स्वप्न असते स्क्रीनच्या मागे. पण मी सर्व अपडेटरचं कौतुक या निमित्ताने करेन. स्क्रीनच्या मागे राहून प्रेक्षकांना अचूक अपडेट देण्याचं काम आमचे सर्व यूट्यूबचे अपडेटर मित्र करतात. प्रशांत या ठिकाणी ती धुरा सांभाळत आहेत. तर चला मॅच ऑन करा. अन्यथा आयोजकांच्या वतीनं पेनल्टीची सूचना आम्हाला मिळते. लक्षात घ्या बघा, सर्व संघ जवळचे आहेत, सर्व मित्र आहेत, पण वेळेला आपण हरवू शकणार नाही आहोत. आपण वेळेला हरवू शकणार नाही आहोत. त्याचमुळे प्लीज 2 बॅटर्स पोचलेले आहेत. बॉल चेक करा, लगेच मॅच ऑन करा. थांबून चालणार नाही, वेग द्यायचा आहे. तर आज सकाळपासून आपण पाहतोय सर्व सामने चेस झालेले आहेत. त्याचमुळे प्रत्येक कॅप्टनचा एकच विचार, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण. त्याचमुळे पुन्हा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पण या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल का? प्रेक्षक आता तीच चर्चा करू लागलेले आहेत. चला बॉल चेक करण्यासाठी सर्वांनी जाऊन नका प्लीज. लगेच अंपायर चला, जास्त वेळ नको प्लीज. कारण या ठिकाणी सातत्याने आम्हाला सूचना देत आहेत, सामने कमी षटकांचे खेळवावे लागतील, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग तो जो रिझल्ट आहे तो थोडासा तुमच्या मनाप्रमाणे नसेल. चला बॉल चेक झाले असेल, बॅटर्स लगेच आपण जागेवर या. आकाश, आपण ब्रँडेड कंपनीचे चेंडू वापरलेले आहेत, त्याचमुळे इतकं काय चेक करण्याची गरज नाही आहे. चला विनीत आणि आकाश हे 2 बॅटर्स सुरुवात करतील सिल्वर स्टारची फलंदाजीची. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज ज्याने की मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. विकी कलमे बॉलिंग मार्कवर येतील. तोच क्रम ऋषी यांनी ठेवलेला आहे. जो क्रम मागच्या सामन्यामध्ये काम करून गेला तोच क्रम ते ठेवतायत. बघा, खेळाडू समोर आव्हान ठेवणं खूप गरजेचं आहे आणि विकी समोर एक आव्हान ठेवलेलं आहे आकाशचं ऋषी यांनी, आव्हान ठेवलेलं आहे विनीतचं ऋषी यांनी. आणि आता तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. पाहूया विकीच्या वतीनं तो बेस्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय का? आकाश तर नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडत्या क्रमावर खेळत आहेत, पहिल्या क्रमावर खेळत आहेत स्ट्रायकिंग एंडला. तर ऑल द बेस्ट. वेळ झालेली आहे. चला 4:43 पहिला बॉल डिलिव्हर होतोय या सामन्यातल्या पहिल्या डावाचा. ऑफसाईडला आपण पाहतोय थर्ड मॅन, डीप पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे या 2 बॅटर्ससाठी. पहिला बॉल थोडासा अगोदरच तयारीत होते हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि त्याचमुळे त्यांनी बॅटचा फेस मिड विकेट स्क्वेअर लेगला क्लोज केला. बॉल थोडा उशिराने प्रवास करताना पाहायला मिळाला. गतीचं नियंत्रण नव्हतं फलंदाजाचं. आकाश त्या ठिकाणी बीट झाले. पहिला बॉल येतोय हा डॉट या पहिल्या षटकातला. विकीची चांगली सुरुवात हमराज मृत्युंजयसाठी. फुललेनचा बॉल आणि आता आकाश नाही सोडणार. बॉलला उडवेल लॉंग ऑफ, सीमारेषा पार. येतोय कडक बेधडक षटकार सिल्वर स्टार साठी. ऑफस्टंपच्या बाहेरची ड्रायव्हिंग लेंथ होती आणि त्यानंतर ड्रायव्हिंग सीटवर आकाश बसले आणि एक उत्तुंग षटकार त्यांच्या वतीनं सिल्वर स्टार या संघाला मिळाला. आणि आता ती सुरुवात ज्यासाठी खऱ्या अर्थाने आकाशला पाठवण्यात आलेला आहे. आकाश आता तो खेळ देतोय. ऑन साइडला नजर चुकली. बॉल फाईन लेगला हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला जजमेंट घेत आहे. सूर घेऊन हा बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल तोपर्यंत एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. थ्रू बॅटिंग एंडला बॅकअप नाहीये. ऋषी यांना दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. ओव्हर तुझ्या काही धावा मिळतील. दरम्यान आता आकाश पोचतोय बॉलवर, तोपर्यंत 2 धावा इझिली मिळालेल्या आहेत.
चांगले एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले. संदेश पार्टे, मागच्या सामन्यामध्ये संदेश पार्टेने त्याच ठिकाणावर उत्कृष्ट झेल टिपला होता आणि ज्या ठिकाणी तुमचा चांगला खेळ होतो आपण त्या ठिकाणीच क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाता आणि संदेश पार्टे पुन्हा एकदा तुम्हाला फाईन लेगला पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये प्रशांतचा झेल त्यांनी टिपला होता. प्रशांत घरतचा झेल संदेश पार्टे यांनी टिपला होता. धावसंख्या झालेली आहे 8 रन्स ऑन बोर्ड. आकाश ऑन स्ट्राईक, विकी कलमे ओव्हर द विकेट. टप्पा हलकासा खेचलाय, अँगलचा वापर चांगला ठेवलाय. बॉलला बाउन्स देताना कंट्रोल खांद्याचा पाहायला मिळालाय. येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता विकी कलमेसाठी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर डबल, त्यानंतर हा डॉट. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. आकाश अजूनही अवलोकन करतोय खेळपट्टीचं. आकाश अजूनही समजण्याचा प्रयत्न करतोय चेंडूच्या बाउन्सला आणि पाहूया यानंतर तो अभ्यास कामी येतोय का. ऋषी वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. आकाशचा कम्फर्ट झोन कुठला आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करतात. विकी देखील त्यांना अँटिसिपेट करतायत, फलंदाजाला अडवण्याचा सक्षम प्रयत्न करतायत. परत टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. पंचांचं देखील तितकंच मी कौतुक करेन. या मुसळधार पावसामध्ये जय पवार सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, सनी सर असतील, अचूक दर्जाचं निरीक्षण, परीक्षण, डिसिजन्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे कुठला स्वाद न होता ही स्पर्धा सातत्याने पुढे सरकत चालली आहे. बॅटच्या आउटसाइड एज बॉल मागे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वासिक शेख. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी आकाशचा प्रयत्न होता पण आकाशचा प्रयत्न आकाशला थांबावा लागेल कारण मिनीची तयारी नव्हती. मिनीचा विचार नव्हता दुसऱ्या धावेचा. दरम्यान एक धाव होते पूर्ण. शेवटचा एक बॉल बाकी. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या टप्प्यावर आपण आहोत. धावसंख्या 10 झाले. मागच्या सामन्यात सुद्धा मला असं वाटतं 5 चेंडूंवर 10 धावाच विखींच्या खर्च झाल्या होत्या आणि त्यानंतर षटकार आला होता. म्हणजे यावेळेस असं पाहायला मिळत नाही. बॉल पोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येईल डीप मधून पुढे तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं. रोहित बॉलवर पोचलाय, थ्रो केलाय पण ऋषी आज थोडी स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. ॲज अ विकेट किपर एकही चेंडू त्यांच्यातून निसरत नाही. हा तर इतिहास आहे पण आज काहीतरी वेगळं पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन बोर्ड. धनंजय भिंताडे आता नवीन गोलंदाज येतील बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगला संघ बांधलेला आहे हमराज मृत्युंजय पुणे या संघाचा विचार केला तर. आणि सातत्यानं या सर्व क्रिकेटपूर्ण क्रिकेट खेळवलं जाते. तसंच आपण सिल्वर स्टारचा जर विचार केला तर सिल्वर स्टार कडून देखील प्रामुख्याने भिवंडी या परिसरातील खेळाडूंना संधी मिळते. भिवंडीचं क्रिकेट थोडं बिझी राहिलेलं आहे. म्हणजे भिवंडीमध्ये ग्रामीण सोबतच सिटी खेळलं जाते. त्याचमुळे भिवंडीतील क्रिकेटपटूंना बाहेर निघण्याची संधी मिळत नाही, वेळ मिळत नाही. पण आता सिटी क्रिकेट बंद आहे त्यामुळे प्रत्येक जण आता रबर बॉल क्रिकेट खेळतोय आणि भिवंडीचं क्रिकेट किती प्रगल्भ आहे. तारिकबाई सय्यद यांच्या वतीनं ही संघबांधणी केलेली आहे आणि सिल्व्हस्टरने आतापर्यंत चांगलाच वेग पकडलाय या व्यवसाय क्रिकेटमध्ये. तर धनंजय भिंताडे बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकांची जबाबदारी त्यांना मिळाली होती आणि पाहूया आता या षटकात त्यांच्या वतीनं काय पाहायला मिळते. आकाशच्या वतीनं ऑन साईडला पुल करताना बॉलला गुल केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा येत आहेत. सुरुवात या षटकाची षटकाराने होते. आकाश जांगेड यांच्या वतीनं फ्लाइंग स्टार्ट मिळते गडाबामध्ये. हा तब्बल दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून सिल्वर स्टार या टीमला मिळालेला आहे. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्हाला आजच द्यायचं आहे आणि तोच प्रयत्न आकाश यांचा पाहायला मिळतोय. आकाशची झकास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेग कटर पुन्हा एकदा ऋषी चुकतायत. ऋषी यांना बीट करून बॉल मागे जातोय. ज्या गोष्टी आपण कधी पाहत नाही आहोत त्या गोष्टी आज आपण पाहतोय. बॉल गॅदर करताना थोडे चाचपडत आहेत ऋषी पण बॅकअप आहे मागे वासिकचा आणि संदेश पार्टेचा त्यामुळे जास्त काही नुकसान होत नाहीये. पण स्ट्राईक रोटेट झाले. विनीतला स्ट्राईक मिळाले. एका धावेची वाढ. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 19 धावा. 19 जास्त उसळी मिळाले आणि या ठिकाणी पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलेलं रेफरल आहे. तर आपण वॉर रूम मध्ये येतोय. चेक करणार आहोत. बाउन्सचा अंदाज घेणार आहोत स्क्रीनवर पाहत असताना. सनी सर या वॉर रूम मध्ये. पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि
जबरदस्त वातावरण निर्मिती खरवईच्या या मैदानावर आपण पाहतोय, ज्या मैदानावर सातत्याने स्पर्धा पाहतोय. गमतीने सांगायचं झालं तर करण धुळे यांच्या नावावर मैदान आपण म्हणू शकतोय. जास्तीत जास्त आयोजकांचा विश्वास. वाईट बॉल आहे हा. चला पुन्हा एकदा आता गोलंदाजाला यायचंय बॉलिंग ट्रॅकवर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने खूप जास्त उसळला होता हा बॉल. त्याच गोष्टीचा अंदाज तर मुन्ना सरांनी घेतलाच होता. सनी सर आले, शहानिशा केली, शिक्कामोर्तब झालं आणि व्हाईट बॉलची एक धाव मिळाली. धावसंख्या 20 वर पोचलेली आहे. 20 रन्स ऑन बोर्ड. विनीत फ्लेक्झिबल बॅटर कसा असायला हवा त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विनीत माळी. पुन्हा एकदा ऋषी चुकले. गोलंदाजी चांगली होते हे तर आपण मान्य करणारच आहोत 100%, नो डाऊट अबाउट इट. पण यष्ट्यांच्या मागून सुद्धा धाबा अडवल्या गेल्या पाहिजे तर ती स्फूर्ती गोलंदाजाला मिळत असते, ते स्फुरण गोलंदाजाला मिळत असते. पण या धावा त्यांच्या खात्यात जाणार नाहीये, पण धावफलक पुढे जातोय सिल्वर स्टारचा. धावसंख्या झाली 21 धावा. या षटकामध्ये सुरुवात जरी षटकाराने आली पण त्यानंतर नियंत्रण चांगलं आहे धनंजय भिंताडेचं. विकेट नाही मिळाली पण तरी देखील पिचिंगवर खूप चांगलं लक्ष त्यांनी केंद्रित केलंय. वेग वाढवलाय, फोर्स केलाय बॉलला. जितक्या वेगाने तुम्ही टाकाल तितक्या दुप्पट वेगाने बॉल मी सीमारेषेच्या बाहेर पाठवीन. इथे तिथे यहा वहा देखू जा. या डावामध्ये पाहायला मिळते आकाश जांगीडची हवा. येतोय या डावातला तिसरा षटकार आकाशच्या वतीनं. धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. काय खेळलाय, ऑन द राईज, प्रॉपर फोर्स, प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन, सर्व काही ओके मध्ये होतं या स्ट्रोक मध्ये. फलंदाज आकाश जांगीडच्या वतीनं. बॉल थोडा खाली राहिला. ऋषी यांचं स्ट्रगल संपेल कधी. आता तर ऋषी यांना मला असं वाटतं साखळच घालावं लागेल कारण अपेक्षा भंग होतोय. खूप चांगलं विकेट किपर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या काही क्लिप्स तर व्हायरल होतात. आता पाहूया यानंतर तो चांगला खेळ ऋषी यांच्या वतीने पाहायला मिळेल का. अपेक्षा तर आपण ठेवायचीच आहे. अपेक्षेवरच हे जग चालते, विश्वासावरच हे जग चालते आणि नक्कीच आज एक व्हायरल क्लिप ऋषी यांची पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण ठेवूया. तर धनंजय भिंताडे या ठिकाणी डेड बॉलचा इशारा. बॉल डिलिव्हर केला नाही, थांबले. बॉल डिलिव्हर केल्या षटकातले आतापर्यंत एकूण 5. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या झालेली आहे 28. 28 रन्स ऑन बोर्ड. स्लो अँड स्टेडी पण धावसंख्येचा वेग तर नियंत्रणामध्ये आहे. मध्यंतरामध्ये या षटकाच्या धावा मिळाल्या नव्हत्या पण मागचा षटकार पुन्हा एकदा तो आत्मविश्वास पुनर्जीवित करणारा ठरतोय. विनीत आणि आकाश. विनीत अजूनही त्या घोडदौडीमध्ये आले नाही आहेत. हा यस एक्झॅक्टली. आता यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी ऋषीयांची पाहायला मिळाली. शेवटचा बॉल येते डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चला लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचे प्लीज. सर्वांनी एकत्र येऊ नका, मॅच ऑन ठेवा. यानंतर अजून 2 सामने पूर्ण करायचे आहेत. आपण पाहतोय जोवेलीकर चषक 2024 ही स्पर्धा. तब्बल 2 लाख रुपये मूल्य असलेली ही स्पर्धा म्हणजे बक्षिसाची रक्कम तब्बल 2 लाख. पहिलं बक्षीस 1 लाख, दुसरं 50 आणि तिसरं 25. 4 प्राइजेस, 4 बक्षीस आपण या ठिकाणी आहेत. तर आता थोडासा वेळ ब्रेकचा आहे पण जास्त ब्रेक करू नका कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. तर लगेच गोलंदाज पाठवून द्यायचा आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. विकीला पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यात आलेला आहे. तर आकाश यांनी एका बाजूला आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना स्ट्राईक मिळते ते एअर स्ट्राईक करतायत. काही डॉट बॉल्स त्यांच्यामधून घेतले गेलेत पण भरपाई सुद्धा करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. धावसंख्या 28. विकी बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. फलंदाजाला सेट होण्यासाठी वेळ मिळाला पण आता या षटकामध्ये पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात होते का असंच कुठेतरी दिसून आलेलं आहे. जशी सुरुवात पहिल्या षटकाचे पण पहिला बॉल डॉट आला होता विकीचा. पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात सुद्धा डॉटने होते. तर हे सातत्य प्रत्येक गोलंदाज राखण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता विकी
त्याच धर्तीवर काम करतोय. येतोय हा डॉट. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल. ऑन साइडला स्वाईप अप करण्याचा प्रयत्न. ऑन दी टोज. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना निराशा आकाशच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. या षटकावर आतापर्यंत चांगलं काम विकी कलमेचं पाहायला मिळालं आहे. मागच्या सामन्यामध्ये जवळपास 76 धावांचा पाठलाग सिल्वर स्टारने पूर्ण केला होता आणि त्याचमुळे आता त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदललेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी विनीतने खूप चांगलं काम केलं. अर्धशतक विनीतचं मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं, पण विनीत अजूनही स्ट्रगल करत आहेत. त्यांच्या वतीनं 2 धावा सिल्वर स्टारला मिळाल्यात. एका बाजूनं आकाश चांगला खेळतोय, पण त्यांना रोखण्याचं आता तंत्र विकी यांच्याकडे आहे. पण यावेळेस पाहूया, यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. येस, बॉलिंग करणार टीमच्या वतीनं रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर रिव्ह्यू. चला आपण येतोय वॉर रूम मध्ये आणि चेक करणार आहोत बॉलच्या बाउन्सचा अंदाज आपण घेणार. सनी सर या. डेड बॉल आहे का जय सर? चेक करा आपण. हे सनी सर या तुम्ही. खाली कशाला थांबला तुम्ही? या बरं. इकडे चला या स्क्रीनवर आपण लगेच चेक करूया. आपण थांबणार नाही आहेत, आपण थांबायचं नाही आहे कोणालाच, पुढे जायचं. जवेलीकर चषक पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये. गरमागरम कांदा भजी आणि गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर. धन्यवाद करणजी धुळे, थँक्यू. पिचिंग क्रीजवर आहे, पिचिंग क्रीजवर आहे, तर व्हाईट बॉल आहे. चला आपण एक धाव ऍड करणार आहोत. एका धावेची भर धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. या मैदानावर गोलंदाजांसाठी तारेवरची कसरत आहे आणि ती कसरत प्रत्येक संघाची आपण पाहिले. त्यामध्ये काहीकांना यश सुद्धा मिळालं आहे, काहीकांनी मैदान जिंकण्याचं काम केलेलं आहे. विकी कलमेने देखील या षटकाची सुरुवात चांगलीच केली, कमालीची केली. यावेळेस खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल जातोय पॉईंटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून तैनात. तोपर्यंत एका धावेला दुसऱ्यामध्ये बदलायचं आहे, पण त्या ठिकाणी विनीत स्ट्राईक रोटेट करण्याच्या इराद्यात नाही आहेत. स्ट्राईक रीतीकडे सॉरी विनीतकडे पोहोचते. बॉल त्या ठिकाणी अडवला होता. क्षेत्ररक्षक ऋतिक आपल्याला पाहायला मिळाले फ्रेम मध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे निम्मा डाव संपलेला आहे आणि निम्म्या डावानंतर 15 चेंडू नंतर सिल्वर स्टारची धावसंख्या पोहोचलेली आहे 30 वर. 12च्या गतीनं धावफलक सुरू आहे सिल्वर स्टारचा. ड्राईव्ह करायचाय, बॉल मिडॉनच्या पलीकडे. त्या ठिकाणी महेश चुकले, बॅकअप नाहीये. एका धावेला 2 धावात बदललं आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ठरते काय तर 1-2 का 4. नशिबाचा 4 चौकार. महेश यांना चकवत बॉल मागे गेलाय आणि आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी आणि लगेचच विकीच्या चेहऱ्यावरती निराशा पाहायला मिळते, कारण आतापर्यंत चांगलंच अडवलेलं आहे विकीने फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून. आणि कदाचित तुम्ही संधी देताय फलंदाजांना मोठ्या फटक्यांसाठी, निमंत्रण देत आहेत. त्याचमुळे मिसफील्ड नको अशीच मनीषा होती विकीची. यावेळेस बॉल तर मागे जातो विकेट किपरच्या. डेड बॉल, डेड बॉल असेल. षटकातला जो पहिला बॉल खेळपट्टीच्या अलीकडे पडतोय तो डेड बॉल आहे. यस, आपण बँडिंग करणार टीम. चला लँडिंग चेक करणार आपण. टेनिस ticket.in च्या टीमला आता ते काम लागू झालेलं आहे. चला खेळपट्टीच्या अलीकडे आहे, पिचवर नाही आहे बॉल. पिचवर बॉल पिच नाही झालाय, विकेटच्या मागे बॉल पिच झालाय, तर डेड बॉल आहे. तर धावसंख्या झालेली आहे 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. विनीत अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहे.
ड्राईव्ह केलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल कारण आता मागे वळून चालणार नाहीये. धावांसाठी प्रयत्न करताना आपण फलंदाजांना पाहतोय. आता अजून काही धावा मिळतील. दुसऱ्या धावेला तिसऱ्यामध्ये बदललेलं आहे, चौथ्यामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. ऋषी यांनी अजूनही बॉल कलेक्ट नाही केलाय आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या धावा सातत्यानं मिळत आहेत. आतापर्यंत 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि आता थ्रो करण्याचा इरादा फलंदाजाचा नाही आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित बॅट्सविंग तर आपण पाहिली विनीतची, पण कनेक्शन होऊनही बॉल व्यवस्थित ट्रॅव्हल होऊ शकला नाहीये. विकी कलमे या षटकामध्ये चांगलीच मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत, पण मेहनत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुद्धा घेत आहेत. क्षेत्ररक्षणाच्या त्रुटीचा फायदा उचलत आहेत. 2च धावा होत्या पण एकूण 4 मिळाल्या. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. या षटकातला धावसंख्या झालेला आहे 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. स्टारकास्ट मोठी आहे सिल्वर स्टारकडे, पण या दोन फलंदाजांनी देखील चांगली सुरुवात मिळवून दिली. ऑन साइडला उडवायचा होता हा बॉल, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका. विकेटच्या हातात थ्रो मिळतात. या 2 धावा लेग बाईटच्या या 2 धावा ऍड होतील. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिल्वर स्टार संघाची धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 40 धावा, 40 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चल नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आयोजकांच्या वतीने या सूचना आम्हाला सातत्यानं मिळत आहेत आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. अपेक्षा तर प्रत्येकाची चांगली आहे की प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवायची, चांगला खेळ प्रेक्षकांना द्यायचा आहे. चला प्लीज जय सर, मुन्ना सर, आपण देखील त्या सूचना मैदानाच्या आतून द्यायच्या आहेत. क्षेत्ररक्षकांनी चला आपापल्या जागेवर या. तर 2 बॅटर्स या ठिकाणी सेट झाले. चला जास्त वेळ घेऊ नका. आकाश आणि विनीत झटपट पाणी प्या. हा त्यांना मी सांगतो. चला ऋषी सर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला आणि लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. आता बॉलिंग ट्रॅकवर कोणाला बोलवलं जाते ते पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत संदेश पार्टे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमराज, चला अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. संदेश पार्टे बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. दोन्ही फलंदाजाला आता लय सापडलेली आहे आणि म्हणतात की फलंदाजाला लय सापडली तर त्यांना मग कुठलंच भय नसते. निर्भय शुभम शेळकेला बॉलिंग मार्कवर बोलवण्यात आलेला आहे. संदेश पार्टे यांना थांबवलं आहे. पाहूया कदाचित शेवटच्या षटकासाठी संदेश पार्टेचा तो पर्याय राखून ठेवलेला आहे. तर शुभम शेळके बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला असतील आकाश. आकाशचा वैयक्तिक खेळाचा आढावा घेतला तर आकाश खेळत आहेत वैयक्तिक 23 वर खेळत आहेत आणि विनीतची साथ त्यांना 10 धावांची मिळते. तर आता सातत्याने कामगिरीचा ओघ वाढवण्याची गरज येऊन बसलेली आहे आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमधून आकाश जांगीडचे पाहायला मिळतात का. सुरुवात कधीच सोपी नसते, सुरुवात सोपी बनवायची असते आणि ते प्रयत्न आतापर्यंत फलंदाज आकाशच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. पण आता सुरुवातीच्या सोबतीनच मध्यांतर आणि शेवट सुद्धा आपल्या संघासाठी उज्ज्वल करण्याचा उद्देश बाळगून खेळ करावा लागेल आकाशला. शुभमचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल. सुरुवात व्हाईट बॉलने होते या षटकाची. एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. 41 धावा धावफलका पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 41 झालेली आहे. 41 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळेल का या पहिल्या विकेटची. खाली राहिला बॉल. पुन्हा एकदा ऋषी यांना बीट करत बॉल मागे जाईल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात. अजूनही आकाश धाव घेण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत पण या ठिकाणी एक धाव तर बाईची मिळणार आहे. एका धावीची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. प्रत्येक दिवस हा संघर्षाचा आहे आणि त्याचमुळे संघर्ष जो करतो त्यालाच यश मिळते. या ठिकाणी संघर्ष गोलंदाजांचा पाहायला मिळतोय विकेटचा शोध घेण्यासाठी पण अजूनही तो शोध काय पूर्ण झाला नाही. शुभम पुन्हा एकदा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षक ऋषी थोडे जवळ राहिले होते. यष्ट्यांच्या अगदी मागे उभे होते. बॅकअप होतं फ्लाय स्लिपला दरम्यान. पुन्हा एकदा बाईची एक धाव मिळते. एक्स्ट्राज खूप जास्त मिळालेले आहेत टीम सिल्वर स्टारला. बाईच्या माध्यमातून धावा खूप जास्त मिळालेल्या आहेत आतापर्यंत. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 43. मी गोलंदाजांचं कौतुक करीन.
आपण ते अनालिसिस या बॉल नंतर करूया. आता पण आकाशच पाहायला मिळालेलं आहे. एक वेळ औषधाला एक्सपायरी डेट आहे, पण आकाशच्या या फटकेबाजीला एक्सपायरी डेट नाही असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसून येते. हवेत आहे बॉल आणि हवेशी वार्तालाप करताना बॉल थेट जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. येतो लगातार दुसरा षटकार. 50 ओलांडली आहे सिल्वर स्टारने. 55 धावा फलकावर. 55 रन्स ऑन बोर्ड. क्लासिक, ट्रूली क्लासिक बॅटिंग बाय आकाश. जेव्हा आपण एका नवीन संघामध्ये खेळतो बॉन्डिंग जुळवताना थोडासा वेळ लागतो, पण आकाशने बघा ना ती बॉन्डिंग इतक्या झटपट जुळवली. खूप चांगल्या पद्धतीने विनीतला अँटिसिपेट केलं. विनीतचा खेळ जरी सादेशा होत नाहीये, पण त्याला बॅकअप देताना आकाशने त्याला सांभाळण्याचा खेळ खेळलेला आहे. आकाशच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर आकाश पोहोचतोय 35 वर. शुभम विकेटच्या शोधात. ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑन नाहीये. बॉल जातोय लॉंग ऑनला. बॉलवर पोहोचतोय महेश. पुन्हा एकदा चुकले. बॅकअप होतं. विकी कलमेचं 2 धावा तर मिळतील. महेशचा हा खेळ त्याला पटणारा नाहीये. 2 वेळा मिसफिल्ड महेशची आपण पाहिली. अशा पद्धतीनं आपण पाहिलं धावसंख्या पोहोचलेली आहे 57 या आकड्यावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हा डॉट बॉलवर आपण चर्चा करत होतो. आकाशने आतापर्यंत डॉट बॉल घेतलेले आहेत 6 आणि विनीतने डॉट बॉल घेतलेले आहेत 4. तर एकूण 10 चेंडू तर वाया गेलेत, पण त्यावर त्या 22च्या धावा मिळाल्या. थोडासा वेळ फलंदाजांना मिळतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय बॉलला. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरचा त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी चौथ्या षटकाचा शेवट दमदार षटकार खेचलाय फलंदाज आकाश. आणि 4 षटकांच्या समाप्तीनं सिल्वर स्टार हा संघ आता पोहोचलेला आहे 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी मला असं वाटतं हीच असायला हवी. अभय, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिल्या विकेटसाठी नाबाद सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. पार्टनरशिप 63. चला नवीन गोलंदाज संदेश पार्टे. अनडाऊटली मागच्या सामन्यामध्ये त्यांनीच शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती. आणि पुन्हा एकदा संदेश पार्टे यांच्यावरती जबाबदारी येते आणि आता खूप मोठी जबाबदारी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून, गेल्या कित्येक दशकांपासून संदेश पार्टे ती जबाबदारी स्वीकारतायत आणि पाहूया त्यांच्या वतीनं तो खेळ पाहायला मिळेल का. ऋषी थोडी नाराज असे बघा, अपेक्षा प्रत्येकाची असते. लीड तर चांगलं करतात ऋषी, हे तर नक्कीच आपण मान्य करतो. प्रत्येक संघाला एक लीडर हवा असतो आणि हमराज मृत्युंजय या संघाला सातत्याने वेगवेगळी मैदानं दाखवणारं व्यक्तिमत्व म्हणजे ऋषी जोरी सर. थर्डमॅनला आहेत. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळीचा डेड बॉल आहे. पहिला बॉल डेड बॉल पुन्हा टाकावा लागेल संदेश पार्टे यांना. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 बॉल्स मध्ये कितीपर्यंत मजल जाईल या पाहूया. आतापर्यंत धावफलक 63 वर आलेला आहे आणि अजूनही पुढे जाईल याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणतात की खेळपट्टीवर थांबलो तर धावा आपोआप होतात आणि खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज थांबले आणि त्यासमुळे धावा आपोआप होत आहेत, त्यांच्या मदतीने होत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तुमच्या प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष आहे, अचूक लक्ष आहे. जास्त वेळ घेऊ नका. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, पामचा अचूक वापर संदेश पार्टे यांनी केला. रबर बॉलला मुसळधार पावसामध्ये इतक्या लिलया तोंड देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. दरम्यान लेग बायची 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट त्या ठिकाणी होते. एकादावीची वाढ धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हुक केले बॉलला. क्षेत्र रिकामी होतं, त्या क्षेत्राची निवड केली. बॉलला फाईन लेग ती दिशा दाखवली. बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. 1 बाउन्स घेऊन हा चौकार आपल्या संघासाठी जोडलाय आणि आकाश आता पोहोचलेला आहे तर वैयक्तिक 47 वर. 47 वर आकाश खेळत आहेत. त्याला 7 मिळते विनीतची. विनीतच्या वतीने आतापर्यंत मिळाले 10 धावा. जबरदस्त स्ट्राईक रेट आकाश जांगीडचा आपण पाहतोय अर्धशतकाच्या उंबरट्यावर. हो, यावेळेस बनायचंय तर गेम चेंजर बना. या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये आणि या ठिकाणी गेम चेंजर बनलेत. एका बाजूला विनीतवर सर्वांचा फोकस होता, पण आकाशने प्रेक्षकांना स्वतःकडे पाहण्यासाठी प्रवृत्त केलं आणि अर्धशतक पूर्ण होते आकाश जांगीरचं.
षटकार खेचून तो अर्धशतक साजरा करतोय. जबरदस्त बॅटिंग. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये सिल्वर स्टार कडून एक ना एक अर्धशतक पाहिले. मागच्या मध्ये विनीतचं, आता आकाशचं धावसंख्या पोहोचलेली आहे 74 वर 74. हो हेलिकॉप्टर उडवलंय पण क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आहे, पण मात्र ते प्रतिकार सुद्धा कमी पडतायत. फ्लॅटेड स्ट्रोक होता, बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावा मिळत आहे सिल्वर स्टारला. 6ची वर धावसंख्या पोहोचते 80 या आकड्यावर. 80 रन्स ऑन बोर्ड. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये वन मॅन शो सुरू आहे. आकाश शो चालू आहे. झकास आकाश शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पातळचा चंग त्यांनी बांधलेला आहे. पण संदेश पार्टे यांच्यावर देखील लक्ष असेल. 2 बॅकअप द हँड डिलिव्हरीज खूप चांगल्या त्यांनी हाताळले. उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून देखील त्यांची ख्याती आहे. वेग वाढवला आहे आणि या ठिकाणी पंचांच्या वतीनं उंचीचा दाखला घेतला गेलेला आहे. स्ट्रायकर एंड वरून आपण या ठिकाणी येतोय वॉर मध्ये येतोय. चला आपण येतोय वॉर रूम मध्ये. चेक करतोय बॉलची उंची. टप्पा घेतल्यानंतर अंपायर थोडे बिझी राहिलेत सनी सर. तर आपण शहानिशा करू बाउन्सची. अंदाज घेऊ बाउन्सचा. साइड अँगल आहे. साइड अँगलच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी व्यवस्थित चेक करतोय. तर येस नाही सर व्हाईट बॉल. चला चला आपण व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या वतीने येईल. व्हाईट बॉलची एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 81 आकड्यावर. 81 रन्स ऑन बोर्ड. अजूनही बॉल शिल्लक आहेत या षटकातले 2. स्ट्रायकिंग एंडवर इन फॉर्म बॅटर आकाश. गोलंदाजी वरच्या दर्जाची आपल्याला पाहायची आहे, पण वरच्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते आकाश जांगीडची. या षटकामध्ये त्यांनी मात्र विडा उचललाय की प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवीन. आणि लगातार 3रा षटकार आकाशच्या बॅटमधून येतो. षटकाराची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज आकाश जांगीड आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 87 धावा. सरळ बॅटचा वापर. विकी कलमे फक्त दर्शक बनेल, त्याला हलण्याची गरजच नाहीये. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आणि या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार खेचून आपला आत्मविश्वास वरच्या दर्जाचा आहे. आकाशने तेच दाखवलंय. टाळ्या होऊन जाऊ दे आकाश जांगीडसाठी. जबरदस्त इम्पॅक्ट त्यांचा आपण पाहिला. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच 93 धावा. जिंकण्यासाठी 94 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये 30 आलेत. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल सिल्वर स्टार या टीमला.
94 धावांचं खूप मोठं लक्ष आहे हमराज मृत्युंजय पुणे या टीम समोर 5 षटकांमध्ये. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आकाशने 71 धावांची विस्फोटक इनिंग साकारली 22 चेंडूंमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं विनीत माळीने 50 धाव बनवल्या नाबाद, आणि या सामन्यामध्ये नाबाद बनवल्या आकाशने 71 धावा. फलंदाज पाठवायचे त्वरित, कारण की यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल. त्यामुळे विनंती असेल सामने आपण स्पीडअप करायचे आहेत. पंचांनाही विनंती असेल, जय सर आणि मुन्ना सर प्रॅक्टिस करू नका. भावेश बघा, यानंतर 2 सामने आहेत. कदाचित ते सामने मग कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. वासिक सर आपण या त्वरित. 30 चेंडू आणि 94 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. फलंदाज या लवकर, महेश लवकर या आपण थोडस. सव्वा 5 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे विनंती असेल. एक क्वार्टर फायनल आणि एक सेमीफायनल, 2 सामने नक्कीच. भावेश पवार बघा, आयोजक सूचना करतायत प्रॅक्टिस करू नका, फिल्डिंग लावून घ्या. आपण फिल्डिंग लावून घ्या. महेश आणि वासिक ही जोडी आपण पाहतोय हमराज मृत्युंजय पुणे या संघाच्या माध्यमातून सलामीला दाखल होती. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना नक्कीच सुरू आहे, ज्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आकाश नावाचं वादळ निर्माण झालं आणि आकाशने बनवल्या 22 चेंडू आणि नाबाद 71 धावा. आणि त्याच खेळीच्या जोरावरती 5 षटकांमध्ये सिल्वर स्टार या संघाने तब्बल 93 धाव बनवलेले आहेत आणि 94 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे सिल्वर स्टार या टीमला विनंती असेल. बघा, फिल्डिंग लावून घ्या आपण, आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत. एवन पवन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज वासिक शेख, त्याला साथ देतोय महेश नानगुडे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 94. दोघांमध्ये क्षमता आहे, दोन्ही फलंदाज देखील आक्रमक आहेत. रोहित सारखा देखील एक चांगला फलंदाज या टीम मध्ये आहे, त्यामुळे एक चांगलं बॅटल असेल यातील मात्र शंका नाहीये. वासिक शेख ऑन स्ट्राइक. आणि गोलंदाज आहेत एवन पवन, पवन केने. पवन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हाफ ट्रायकर होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू अचूक लाईनवरती हाताळलाय गोलंदाज एवन पवनने. पुन्हा एकदा फटका फसलाय, मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आर्यन भोईर यांनी आणि फलंदाज झालाय बाद. लागतोय हा पहिला धक्का. वासिक शेख 0 वरती बाद. चौऱ्याण्णव धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि 0 वरती वासिक शेख बाद झालाय. न्यू बॅट्समन येतो ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंग फलंदाजी केली, नाबाद 28 धाव बनवल्या. रोहित भालेराव येत आहेत
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण की 5 षटकांमध्ये टार्गेट खूप मोठा आहे 94 धावांचं. रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला विनंती असेल की आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे कारण की यानंतर सामना आहे. ज्या संघाने 2 सामने सलग जिंकले होते. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जोवेलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील हा 6वा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून फिल्डर येतील. फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. या 1 धावेने श्रीगणेश झाली आहे. धावसंख्या आहे 1-1. पवन केनेने चांगली सुरुवात करून दिलेली आहे. या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. जय पवार सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जायला आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. स्क्वेअर लेगचे पंच नक्कीच मुन्ना पठाण सर आहेत आणि फ्रीटचा इशारा येतोय. फ्रीट आहे. झेलची शक्यता परंतु फ्रीट वरती झेलबाद होऊ शकत नाहीये. चेंडू पट्टू नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे परंतु चौकार षटकार मारावे लागतील. टार्गेट खूप मोठा आहे. कौतुक करेन A1 पवनचं. इकॉनॉमिकल गोलंदाजी तो या षटकामध्ये करतोय. क्लीन बोल्ट. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. सलामीचा फलंदाज महेश. बॅक टू द पविलियन. दोन बाद 4 ही थोडीशी खराब सुरुवात केली आहे कारण की 94 धाव बनवायच्या आहेत. संघनायकाला सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात होत नाहीये. या सेकंड इनिंग मध्ये हमराज मृत्युंजय पुणे या संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये संघ थोडासा का होईना बॅकफूट वरती आलाय. धनंजय भिंताडे येत आहेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत पवन केनेने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवलेत आणि अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदक मारा नक्कीच पवन केनेने केलाय या षटकामध्ये. धनंजय स्ट्राइक इन ला न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती आलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या 5. या धावसंख्येवरती पुन्हा एकदा फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाने बाउन्सर साठी. यस बाउन्सर चेक करायचा आहे. पंचांनी तर फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे.
चेक करूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलेला आहे आणि पुन्हा इनिंग मध्ये तो रिव्ह्यू मिळणार नाही आता मात्र हमराज मृत्युंजय पुणे या टीमला, कारण की प्रत्येक इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9. अजूनही 85 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. सिल्वर स्टार भिवंडी या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. आर्यन भोईर येत आहेत नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. आर्यनने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच आर्यन येतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित भालेराव. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल, कारण की 85 धावांची अजूनही गरज आहे 24 चेंडूंमध्ये. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. रोहित आणि धनंजयला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज वासिक शेख आणि महेश नानगुडे हे स्वस्तामध्ये बाद झालेत. हे 2 मोठे धक्के लागले पुणे या टीमला. क्या बात आहे. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि सरळ जाऊन बिलाल शेखच्या हातामध्ये विसावलाय. येतोय हा डॉट बॉल. सुरुवात आर्यन भोईरने खूप चांगली केली आहे या षटकाची. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही. अपिच खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहित यांनी, असफल राहिलाय. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10 गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ज्याप्रमाणे आकाशने शेवटच्या 2 षटकांमध्ये 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये बॅटिंग केली, त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल धनंजय आणि रोहितला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धाव मिळते या चेंडूवरती धनंजयला आणि 1 धाव मिळते, ती म्हणजेच हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये सिल्वर स्टार या संघाला. चौकार षटकारांचीच आतिषबाजी करावी लागेल हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. तारिकबाई सय्यद साहेबांचा संघ आहे सिल्वर स्टार या टीम मध्ये. स्टार कास्ट आपण पाहतोय. क्या बात आहे. बिग हिट केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 17. या फटक्यांची नितांत गरज आहे हमराज मृत्युंजय पुणे या संघाला. आणि तो षटकार आलाय. या 6 धावा नक्कीच टॉनिकचं काम करतील हमराज मृत्युंजय पुणे या टीमसाठी. रोहित भालेरावने पहिल्या मॅच मध्ये सिल्वर स्टार या टीमला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल. तो प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या षटकाचा विचार केला तर याही सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. एका षटकाराचा अपवाद वगळता आर्यन भोईरने इम्प्रेस केलाय. एक षटकार जरी आला असेल तरी देखील फक्त 10 धावा खर्च केल्या आर्यन भोईरने या दुसऱ्या षटकामध्ये. 75 धावांची अजूनही गरज आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडू आणि 75 धावांची गरज. A1 पवन येतोय सेकंड स्पेल मध्ये. पहिला चेंडू पुन्हा एकदा अचूक लाईन वरती. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे तिसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन.
25. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. लाख मोलाचं आयोजन, कारण की पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं कॅश प्राइज आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर. फुलर लेनचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बॅक टू बॅक आलाय हा दुसरा डॉट बॉल आणि धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 26. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि सलग चाल हा तिसरा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 68 धावांची अजूनही गरज आहे. सामना थोडासा स्पीडअप करा विनंती असेल सिल्वर स्टार या टीमला, कारण की 12 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 षटकार मारावे लागतील. आता मात्र सामना कठीण होत चाललाय. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे सिल्वर स्टार या टीमने. भावेश पवार येतोय गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, ग्लोरियस फटका आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. हे फटके आधी यायला हवे होते धनंजय आणि रोहितच्या बॅट मधून, परंतु गोलंदाजीचं कौतुक करेन ज्याप्रमाणे एवन पवन आणि आर्यन भोईरने गोलंदाजी केली आहे. पूर्णपणे शांत ठेवलं पहिल्या 3 षटकांमध्ये आणि खूप चांगलं कमबॅक भावेश पवार करताय. षटकारानंतर येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक आहेत फक्त औपचारिकता शिल्लक, कारण की 62 धावा बनवायच्या आहेत. जरी 10 षटकार आले तरी सामना जिंकू शकत नाहीयेत. क्या बात आहे, नेत्रदीपक फटका आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक आणि येतोय हा षटकार धनंजय भिंताडेच्या बॅट मधून. या स्पर्धेमधील हा नेत्रदीपक स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि ते देखील त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य होतं जेव्हा त्याने एका हातामध्ये हा षटकार लगावला. आणि रोहितच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार, परंतु या फटक्यांना आता मात्र थोडासा उशीर झालेला आहे, भरपूर उशीर झालेला आहे, कारण की आता मात्र अजूनही 49 धावा बनवायच्या आहेत. 45 फुलटॉस आणि पुन्हा एकदा षटकार या चेंडूवरती आणि आता मात्र धावसंख्या आहे 51. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. सहा चेंडू आणि 43 धाव बनवायचे आहेत. विनीत माळी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. एकतर्फी सामना नक्कीच सुरू आहे. सिल्वर स्टार आणि हमराज मृत्युंजय पुणे या 2 संघांमध्ये पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमच्या कॅप्टनला की आपण देखील येऊन थांबायचं आहे. बॅटची कडा लॉंग स्टॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. तारिकबाई सय्यद यांच्या सिल्वर स्टार या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे. विजयाच्या समीप आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि एकच धाव मिळेल या चेंडूवरती. कॅप्टनला विनंती असेल
त्विषा 11, रिची, जितू, निलेश 11, डोंबिवली या टीमच्या कॅप्टनला केतन म्हात्रे अँड कंपनी ला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. सुजित पाटील, विशाल मडवी आणि तेजस पाटील जे टायगरचे आहेत त्यांचा हा संघ आणि दरम्यान येतो हा चौकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. धनंजय, क्या बात है, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. भरपूर उशीर झाला या फटक्यांना. ज्याप्रमाणे शेवटच्या 2 षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 53 धाव बनवल्या. सिल्वर स्टार या टीमने शॉर्ट टर्म पूल आणि स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर शेवट गोड केलाय. धनंजयने लगावलाय षटकार आणि सामना झालेला आहे फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सिल्वर स्टार या टीमने. बघा, दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. आकाश भोईर, सुजित पाटील, विशाल मडवी आणि तेजस पाटील यांचा संघ आपण पाहतोय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब